ऑक्टोबर सर्व शेतकऱ्यांचा आता गोड होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीचं बटन दाबून मुख्यमंत्री साहेबांनी हेक्टरी 8,500 रुपये या ठिकाणी आता वितरित करण्यास सकाळपासूनच सुरुवात केली आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण मिळाले नाहीत त्यांना शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हीचे 8,500 अधिक 8,500 असं 15,000 रुपये डीबीटीचे बटन दाबून या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे मागील आठवड्यामध्ये मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत। मागील 2 दिवस झालं म्हणजेच गुरुवार शुक्रवारी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 15,000 रुपये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे मागील 2 दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे बँकेत जमा झालेले नाहीत त्यांना हेक्टरी आता 8,500 रुपये तुम्हाला अतिवृष्टीचे आणि 8,500 रुपये पीक विम्याचे दोन्ही मिळून शनिवारी वाटप करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। 2022 पासून 2024 पर्यंतचा या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा या ठिकाणी भरलेला होता अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे 8,500 असं या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलग एकापाठोपाठ एक असं या ठिकाणी काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये दोन्ही मिळून अतिवृष्टी आणि पीक विम्याचे बँकेच्या खात्यावरती देण्यासाठी आता डीबीटीचं बटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता दाबण्यात आलं आहे। काल परवा 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। आता शेवटचे 10 जिल्ह्यांचे वितरण तुम्हाला जर झालं नसेल तर शनिवारी शेवटच्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। शेतकऱ्यांची खरे अर्थाने त्या ठिकाणी दिवाळी शनिवारी गोड होणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आता त्या ठिकाणी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हा लास्ट दिवस त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी वाटण्याचा दिवस असणार आहे असं सांगितलंय। मागील 2 दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण झालेलं नाही त्यांना शनिवारी 18 ऑक्टोबर आहे आणि 10 जिल्ह्यामध्ये शेवटच्या पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। बघा मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण तुम्हाला झालंय का बघा, म्हणजेच गुरुवारी 10 जिल्हे शुक्रवारी 10 जिल्हे आणि शनिवारी उरलेले शेवटचे 10 जिल्हे असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वाटप करा असं मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी ऑर्डर दिली आहे। तशा प्रकारे मागील 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे जोरदार जमा झालेत परंतु ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत त्यांना शेवटचा दिवस शनिवारी असणार आहे। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती काहींना 15,000 तर काहींना 17,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मागील 2 दिवसांमध्ये पैसे भेटलेले आहेत, आता तुम्हाला अजून पण पैसे मिळालेत का नाही तुम्ही नक्की बघायचं आहे। जर तुम्हाला मिळाले नसतील तर शनिवारी 100% तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी आता लागणार आहे। तुम्हाला वाटत असेल मागच्या आठवड्यापासून पैसे मिळणार असं सोशल मीडियावर अनेक जण सांगत होते परंतु का मिळाले नाहीत असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी नक्कीच निर्माण झाला असेल। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये 70% शेतकऱ्यांनी खातं खोललंय आणि या बँकांचा सतत सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकारने पैसे सोडून पण बँकेच्या खात्यावरती जमा होत नव्हते। अखेर आज संध्याकाळी हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दूर झालाय म्हणजेच व्यवस्थित झालाय आणि शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी राहिलेले सर्व जिल्ह्यातील शेवटचा टप्पा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी आता 18 ऑक्टोबर आणि शनिवारी गोड होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती त्या ठिकाणी तुम्ही तर पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडलाय म्हणताय परंतु आमच्या खात्यावरती कसे काय येत नाही। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला ऑर्डर दिली शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून का पैसे गेले नाहीत यावर आता बँकांचा प्रॉब्लेम असल्याचं, तांत्रिक अडचण असल्याचं, सर्व्हर डाऊन असल्याची कारणे या ठिकाणी दिली होती। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणतीही कारण सांगू नका, दिवाळी त्या ठिकाणी 20 ऑक्टोबरला आहे आणि 18 ऑक्टोबर शनिवारी ज्या कोणत्या
त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत, त्यांना तातडीने शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी पैसे द्या असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर काढली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा फायनल निर्णय असतो आणि तो सर्वांना पाळावाच लागणार असतो। त्यामुळे मागील मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 2 दिवस झालं हे पैशांचं वितरण झालंय। त्याचं कारण म्हणजे तांत्रिक अडचण होती, त्यामुळे पैशांचं वितरण आता मागील फक्त 7 जिल्ह्यामध्ये झालं होतं। काल परवा 10 जिल्हे त्या ठिकाणी वाटप करण्यात आले आणि आता फक्त आणि फक्त शनिवारी राहिलेल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे। शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या ठिकाणी दिवाळीचा सण आता त्या ठिकाणी गोड होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे 17,000 रुपये, काहींना 15,000 रुपये मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून कळाल्या। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। बघा, शुक्रवार गुरुवार 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे। शेवटच्या 10 जिल्ह्यामध्ये शनिवारी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, कोणतीही अटी व पात्रता शेतकऱ्यांना लावलेली नाही। तुम्ही ई-KYC करा किंवा ई-KYC करू नका, तसेच तुमच्याकडे फार्मर आयडी असू द्या किंवा फार्मर आयडी कार्ड नसू द्या, तुमच्या खात्यावरती सर्वांच्या पैसे येणार आहेत। यासाठी एकच अट राहिलेली आहे, ती म्हणजे तुमच्या कोणत्या तरी बँकेत खातं पाहिजे आणि त्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं पाहिजे। अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरलेल्या असतात की त्या ठिकाणी आता ही अट लावल्या ती अट लावल्या, या शेतकऱ्यांना मिळणार त्या शेतकऱ्यांना मिळणार, परंतु शेतकरी बांधवांनो तशी अट सरकारने कोणती लावली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसाच्या पाकिटीमागे 31,728 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित केला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2022 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा भरला होता, त्यांच्या शेतीमध्ये कोणतं पीक आहे, कापूस पीक आहे, सोयाबीन पीक आहे, हरभरा पीक आहे, कांदा पीक आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना हा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात आलेत। कोणती अपात्र यादी लावली नाही। ई-KYC ची अट होती, ती ई-KYC ची अट सुद्धा सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या, परंतु यामध्ये तुम्हाला सारखंच मनात येत असेल, सारखंच तुम्ही पैसे आज मिळताय उद्या मिळताय म्हणताय, परंतु पैसे का जमा होत नाहीत याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्या ठिकाणी जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्टात खातं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता 70 ते 80% शेतकऱ्यांचं खातं आहे आणि या बँकांचा सर्व्हर त्या ठिकाणी गेले आठवडाभर झाला डाऊन होता। त्यामुळे सरकारने तिकडून पैसे सोडून पण त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले होते। तरी गुरुवार शुक्रवार 20 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा अजून पण त्या ठिकाणी तुम्हाला झालं नसेल तर शेवटचा त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शनिवारी बरोबर 18 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण त्या ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत होणार आहे। तुम्ही या ठिकाणी लिस्ट कोणत्या आल्या तुम्ही आता पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आली आहे। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला शेवटच्या टप्प्यामध्ये लाभ भेटणार आहे, कारण फक्त शनिवार हा शेवटचा टप्पा असणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे। आता जर करता तुमचा जर शनिवारी त्या ठिकाणी पीक विमा आला नसेल तर मग मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे। शेवटचा दिवस आहे शनिवारी, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या भागामध्ये शनिवारी तुम्हाला शेवटचा टप्पा त्या ठिकाणी शेवटचा दिवस पीक विमा या ठिकाणी वाटण्यात येणार आहे। त्यानंतर रविवार लागला आणि त्यानंतर सोमवारी दिवाळी, त्यामुळे बँकांना सर्व सुट्टी असणार आहे। त्यामुळे शनिवार हा फिक्स त्या ठिकाणी आता शेवटचा दिवस असणार आहे वाटण्याचा। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा शनिवारीसाठी वाटप करण्यात येणार आहे। आता शनिवारी या ठिकाणी बघा संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागामधील शेतकऱ्यांना शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण आता संध्याकाळी 4
ते बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या खात्यावरती आता मेसेज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मोबाईलवरती मेसेज त्या ठिकाणी दिसणार आहे। शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी हा लास्ट दिवस पीक विमा अतिवृष्टीचे पैसे येण्यासाठी असणार आहे। त्यानंतर तुम्ही आता ध्यान देऊ नये का, रविवारी बँका बंद असतात आणि सोमवारी मंगळवारी दिवाळी असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने शेवटचा शनिवार आणि शेवटचा दिवस पीक विम्याचा अतिवृष्टीचा असणार आहे। त्यामुळे सर्वांनी कान देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आता या ठिकाणी लाभ भेटणार आहे बघा। आता बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मागील 2 आठवड्यापासून वाट बघत असून पण त्या ठिकाणी आता पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत। तर या जळगाव जिल्ह्यातील आता कोणकोणत्या भागामध्ये मिळणार आहे बघा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शनिवार हा लास्ट दिवस आहे पीक विमा अतिवृष्टी वाटण्याचा। त्यामुळे 2 मिनिटाचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि आता लक्षपूर्वक बघा। मुख्यमंत्र्यांनी फायनल ऑर्डर दिली आहे। आता बघा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। या ठिकाणी अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदगाव, बडगाव, भुसावळ, यावलन, रावेर या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी बरोबर दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती राहिलेल्या सर्व उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती शेवटचा दिवस शनिवारी आणि दिवाळीच्या आधी देण्याचं जे ठरलं होतं तर ते वितरण या ठिकाणी करण्यात येऊ लागले। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे। धुळे जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील आता शिरपूर, साक्री, सिंदखेडा, धुळे आता या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हीचे तुम्हाला त्या ठिकाणी 8,500 अधिक 8,500 असं 17,000 त्या ठिकाणी तुम्हाला मंजूर करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये वगळून फक्त याच भागामध्ये लाभ भेटणार आहे। शनिवार शेवटचा दिवस आहे, परत एकदा सांगतो, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमचा जिल्हा तालुका कोणकोणता आहे नक्की बघा। आता बघा नंदुरबार जिल्ह्यातील आता या भागामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे टोटल 17,000, काहींना 15,000 तर काहींना फक्त 8,500 जमा करण्यात येणार आहेत। यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अकरानी याला दडगाव समजलं जातं। या भागामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे तुम्हाला 8,500 अधिक 8,500 17,000 त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणकोणत्या आता शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। नांदेड जिल्ह्यातील आता या भागामध्ये लाभ भेटणार आहे ते म्हणजे अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हातगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय, नायगाव आणि उमरी या भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेवटचा दिवस शनिवारी तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। लक्षात ठेवा शनिवार हा शेवटचा दिवस असणार आहे। त्याचं कारण म्हणजे रविवारी बँका बंद असतात, सोमवार मंगळवार दिवाळी असल्यामुळे त्या दिवशी सुद्धा बँका बंद असतात। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टी वाटण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। त्यामुळे आपला जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नसेल तर कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील आता या भागामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे 17,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। ते म्हणजे पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नूर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी, मावळ या भागातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला 17,000 रुपये पीक विम्याचे 8,500 आणि अतिवृष्टीचे तुम्हाला 8,500 असं 17,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या भागामध्ये या ठिकाणी राहत आहात नक्की बघायचं आहे, कारण शनिवार हा वाटण्याचा शेवटचा दिवस या ठिकाणी उरलेला आहे।
आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। बीड जिल्ह्यातील या ठिकाणी तालुक्यांची नावे सांगण्यात आलेत। यामध्ये परळी वैद्यनाथ या भागामध्ये लाभ भेटणार आहे। शनिवारी वडवणी, शिरूर कासार, धारूर, अंबाजोगाई, माजलगाव, केज, गेवराई, बीड, पटोदा, आष्टी या भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामेद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला हेक्टरी लक्षात ठेवा सर्वांनी 8,500 रुपये पीक विम्याचे 8,500 रुपये अतिवृष्टीचे जमा करण्यात येणार आहेत। कधी जमा करण्यात येणार आहेत? शनिवारी दुपारी 4 ते रात्री 12 तुम्हाला कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज येऊ शकतो। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तुम्ही आता बघू शकता। आता बघा लातूर जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांना औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर आनंदपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा वाशिम जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये जवळपास 7 तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, KYC त्या ठिकाणी अपडेट करून ठेवा। नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टी जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।